जवळ येऊन तुझं पवित्र वचन ऐकण्याची आणि प्रभू स्तुती गीत प्रार्थना करण्याची संधी तू दिलीस. तुला धन्यवाद असू दे. प्रेमळ पित्या, आज पवित्र वचन आम्ही ऐकत असताना देव प्रभू आमच्या आध्यात्मिक गरजेसाठी, आध्यात्मिक वाढीसाठी आणि प्रभू तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू आज पवित्र आत्म्याच्या कृपेने आम्हाला तुझ्या दासीकडून जे वचन, जिवंत वचन तू आम्हाला दिलेस यासाठी मी तुझे आभार. ते आम्हाला सावध केलंस, तुझे आभार. आम्ही नामधारी ख्रिस्ती आहोत आणि तसंच जीवन जगत राहतो. पण प्रिय प्रभू, आज आम्हाला वचनातून आमची जबाबदारी काय आहे याची जाणीव करून दिलेली. आज आम्ही स्वतःकडं, आमच्या जीवनाकडं पाहत असताना प्रिय प्रभू आम्हाला आमची स्वतःचीच फार लाज वाटते. प्रिय आम्ही रोज वचन ऐकतो, वाचतो, पण आम्ही आचरण जर करत नाही तर माझ्या बाप्पा आमची परिस्थिती फार बिकट आहे. आणि हे जाणते बाप्पा, आणि कृपेचा काळ असल्यामुळे आम्हाला संधी वारंवार तू देत असतो. आम्ही पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं तुझ्यावर प्रीती करावी, कारण तू आम्हाला बुद्धी दिलेलीस, मार्ग पण आमच्या पुढे ठेवलेलीस. आणि प्रभू कोणत्या मार्गाने चालावं ह्याचं आम्ही तुझ्याजवळ विनंती केलीवर, तुला प्रथम स्थान दिल्यावर आम्हाला तू मार्ग पण दाखवतोस. आणि ही मोठी कृपा प्रिय प्रभू, पवित्र आत्मा आम्हाला करत असताना आमचं चित्त शांत असू दे, एकाग्रता असू दे, आणि प्रभू तुझं भय धरत असताना दे बाप्पा आम्ही तुला संतोषविणारं जीवन जगावं याचा आम्ही विचार करावा. आम्ही जगाचा विचार करू नये प्रिय प्रभू, तर आम्ही तुझा विचार करावा की देवाला माझ्या काय आवडेल, कसं मी संतोष व्हावं, कसं वागावं, बोलावं, चालावं. कारण तू आमचं उठणं, बसणं, चालणं सर्व निरखत असतो प्रिय प्रभू. हालेलुया, थँक यू जीसस. आणि एवढा समर्थ प्रेमळ पिता आमच्या बरोबर आहे, आमच्या संगती आहे. आणि पवित्र आत्मा आमचा कैवारी आहे. येशू बाप्पा, ही पण तुझी फार मोठी कृपा आहे. आज येशू बाप्पा तुझ्या कृपेनंच आम्हाला पिता मिळालेला आहे. आणि हे दारू दे बाप्पा, सर्व तुझी कृपा असताना आम्ही तुला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानच द्यायचं, तुझंच भय धरायचं, आणि तुला आवडेल असंच आमचं जीवन असलं पाहिजे प्रिय प्रभू. आणि हे करण्यासाठी तू आम्हाला नवी शक्ती दे, बुद्धी दे, ज्ञान दे. आग्रहाने मागते प्रिय प्रभू, आणि तू आम्हाला देतोस प्रिय प्रभू. आणि आम्ही ते मागून घ्यावं आणि तुझ्या मार्गात चालावं अशी कृपा कर माझ्या बाप्पा. तुला धन्यवाद देते, कारण आज जर आम्ही जगाची परिस्थिती बघतो तर ह्याच्यापेक्षा खूप बिकट होणार नाही. त्या बिकट परिस्थितीमध्ये प्रभू जगणं अशक्य आहे प्रिय. म्हणून आम्ही सावधपणानं तुला धरून राहावं, तारण साधून घ्यावं तुझ्या पवित्र रक्ताच्या खंडणीनं प्रिय प्रभू. आम्ही आम्हाला सुरक्षित ठेवावं आणि हे करण्यासाठी तुझी कृपा मागून घ्यावी प्रिय प्रभू. आणि हे दारू दे बाप्पा, तू द्यायला तयार आहेस प्रिय. तुझे दोन्ही हात पसरलेले आहेत आमच्याकडे प्रिय. येशू बाप्पा, आम्हा प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक लहान थोर लेकराचा विशेष ताबा घे प्रिय प्रभू. आणि ह्या सैतानी कृत्यांपासून अलिप्त राहायला बुद्धी दे, ज्ञान दे माझ्या बाप्पा. कळकळीने मागते माझ्या. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील लहान थोर लेकरांसाठी प्रार्थना करते माझ्या. आमच्या कुणाचाच नाश होते प्रिय प्रभू. आमची मंडळी छोटी जरी असली तरी प्रिय प्रभू, तू आमचा भेटण्याची संधी देतोस, त्यासाठी पण मी तुझ्या धन्यवाद देतो. प्रत्येकावर कृपा कर. प्रत्येक मंडळीसाठी प्रार्थना करते, प्रत्येक सुवार्तिकासाठी प्रार्थना करते, प्रत्येक दिन दुबळे लाचार झालेले, समस्येत आणि अडचणीत, निराशेमध्ये असणारे प्रत्येक लेकरासाठी हात जोडते. मुक्ती मिशने, लहान मुला मुलींच्या बोर्डिंगी, वृद्धाश्रमी, सहवालसाठी हात जोडते माझा. सर्वांवर कृपा कर माझ्या दया, कुणाचाच नाश असं तुझ्या कृपेनं होते. आणि हे करण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं सानिध्य लागू दे. येशूच्या नावामध्ये प्रभू तुझा जय जयकार करते. प्रभू आज इस्रायलमध्ये जी तुझी